एक सांगू का, धपाट्याला चव येते ती त्याच्यात घातलेल्या वाटणामुळे आणि पिठाचे योग्य प्रमाण. हे बघा, धपाटे किती मऊ आणि लुसलुशीत झालेत आणि अगदी दुसऱ्या दिवशी तसेच मऊ राहतात. अजिबात चिवट होत नाहीत. तुम्हाला कडक धपाटे आवडत असतील तर तेही कडक बनवता येतात. यासाठी पिठाचे योग्य प्रमाण घेणं महत्वाचं आहे. आधी धपाट्याचं वाटण तयार करून घेऊया. एक मध्यम आकाराचा कांदा चिरून घेतलाय. लसूण 15 ते 20 पाकळ्या, मिरची चवीनुसार घालायची, आलं अर्धा इंच, कढीपत्ता, कोथिंबीरची देठ चिरून घातलेत. याची बारीक पेस्ट बनवायची. वाटण तयार झालंय. आता धपाट्याचं पीठ मळूयात. मिक्स पीठ घेतलेत. ज्वारीचं पीठ 2 वाटी, गव्हाचं पीठ 1 वाटी घेतलंय, तांदळाचं पीठ अर्धी वाटी आणि बेसन पीठ अर्धी वाटी घ्यायचं. यामध्ये मसाले घालायचे. हिंग, ओवा घालायचा, धने जिरे पावडर, हळद घालायची, चवीनुसार मीठ आणि भरपूर कोथिंबीर बारीक चिरून घालायची. पीठ मळायच्या आधी मसाले पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्या. आता पिठामध्ये लागेल तसं थोडं थोडं पाणी मिक्स करत पीठ मळून घ्यायचंय. पीठ जास्त घट्ट मळायचं नाही, थोडं सैलच मळायचंय म्हणजे धपाटे व्यवस्थित थापता येतात. एक छोटीशी टिप सांगते. यामध्ये कोथिंबीरऐवजी तुम्ही बारीक चिरलेली मेथी किंवा पालक सुद्धा घालू शकता. याचे धपाटे खूप छान लागतात. मी आधी भोपळा घालून धपाटे बनवले, ते खूप छान झालेले. धपाटे थापण्यासाठी सुती कापड घ्यायचंय. कापड ओलं करून घ्यायचं. कापड शक्यतो पळपटाच्या मापाचे घ्या म्हणजे धपाटे तव्यावरती व्यवस्थित पसरता येते. चपाती बनवण्यासाठी जेवढा गोळा बनवतो तेवढा गोळा घेऊन धपाटे कपड्यावरती थापून घ्यायचंय. मध्ये मध्ये पीठ हाताला चिकटू नये म्हणून हाताला पाणी लावून घ्या. पीठ सैलसर असेल तर याप्रमाणे धपाटे व्यवस्थित थापता येतात. धपाटा थापून झाल्यावर बोटाने अशी छोटी छोटी छिद्र करून घ्यायची. यामुळे धपाटा सगळीकडून छान भाजतो आणि कच्चा राहत नाही. तव्यावरती धपाटा पसरण्याआधी तव्याला तेल लावून घ्या. आता धपाट्याचे कापड पकडून धपाटे तव्यावरती पसरून घ्यायचं. कापडाच्या वरती याप्रमाणे पाणी सोडायचं म्हणजे कापड अलगद निघते, धपाट्याला चिकटत नाही. साईडनी थोडं तेल सोडायचं. झाकण लावून धपाटे भाजून घ्यायचे. थापून धपाटे बनवलंय. आता लाटून धपाटे बनवूया. आधी लाटणं थोडं ओलं करून घ्यायचं. लाटताना मध्ये मध्ये लाटण्याला पाण्याचा हात लावून घ्यायचा. त्यामुळे पीठ लाटण्याला चिकटत नाही आणि धपाटा अगदी अलगद सहज लाटता येतं. अशा दोन्ही पद्धतीने हाताने थापून किंवा लाटण्याने लाटून तुम्ही धपाटे बनवू शकता. तुम्हाला जी पद्धत सोयीची वाटेल त्या पद्धतीने धपाटे बनवा, छान होतात. धपाटा भाजताना गॅस मध्यम आचेवर ठेवायचा म्हणजे धपाटा छान भाजतो, आतून कच्चा राहत नाही. या प्रमाणात आपण जी पिठं घेतली आहेत त्यातून साधारण 9 ते 10 धपाटे सहज बनवून तयार होतात. 4 जणांना अगदी आरामात पुरतं आणि ही धपाटी 2 ते 3 दिवस छान राहतात. त्यामुळे प्रवासाला जात असाल तर धपाटे अगदी सहज सोबत घेऊन जाऊ शकता. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. अशाच रेसिपी, सुंदर रांगोळी आणि क्रिएटिव्ह व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.